नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपल्या सर्वांचे नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण बनवणार आहोत झकास आणि झटपट वेज पुलाव आणि झणझणीत छोले पुरी। चला मग सुरुवात करूया। आज बनवणार आहेत पुलाव भात। चला बघूया। थोडं पाणी टाकलेलं आहे। इथे सर्व लागणाऱ्या भाज्या, गाजर, बीन्स, तोंडली, कांदा, फ्लावर्स, गाजर सर्व ठेवलेत। मटर पण आहे, घेऊन ये ना, सर्व घेऊन ये। आता पाणी थोडंसं गरम झालंय। आता एक एक भाजी टाकतील। हे बघा, तोंडली टाकलेली आहे। आता बीन्स, आता गाजर, आचारी बघू शकता तुम्ही, माझी ताई आहे। इकडे दुसरे आचार्य बसले बघा। हा, आता फ्लावर टाकले। आता थोडी मिक्स भाजी टाकले। सर्व भाजी टाकलेत। थोडंसं मीठ टाकतंय आणि मला वाटतं त्याच्यावर थोडं झाकण देऊन त्याला शिजवायला ठेवलं। थोडा एक 5 मिनिटं शिजून घ्यायचं वाटतंय। किती मिनिटं शिजून घ्यायचं? 5 मिनिटं ना फक्त। इथं राईस शिजवण्यासाठी टाकलेलं आहे बघा। इकडे थोडा बाकी आहे। हे बघा, इकडे जरा टाकलाय। हे बघा, सर्व आचार्य मंडळी इकडे आहेत उभी। इकडे आता राईस तयार झालेला आहे बघा। एकदम गरमागरम स्टीम राईस तयार झालेला आहे। आज आमच्याकडे बनणार आहे पुलाव भात। बघूया आता मुलांना माहित आहे का नाही आणि त्याबद्दल मुलांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते पण बघूया आपण। बा, आत्या बसली माझी। आता हे आपले छोटी बहीण इकडे आले, तिकडे शिजवायचं तर बघा। इकडे सर्व चिल्लर मिंडल बसलेले। तुम्हाला माहिती आहे का आज काय बनणार आहे? तो पुलाव भात। पुलाव भात आणि काय दुसरं काय बनणार आहे? छोले पुरी। मग काय तुम्हाला काय वाटतंय? मग मजा येणार का आज? हा, मजा येणार। चला बघूया मग। मुलांना खूप उत्साह वाटतोय, बघूया आपण नंतर। आता इथं स्ट्रीम राईस ठेवलेला आहे। इथं सर्व प्रकारच्या भाज्या वाफवून ठेवलेल्या भाज्या सुद्धा आहेत। इथं कांदा आहे। इथं सर्व प्रकारचे मसाले ठेवले आहेत। उदा वेलची, दालचिनी, जिरा, तमालपत्र सर्व ठेवले आहेत। सर्व मसाले पण आहेत। आता सुरू करू। आता पुलाव बनवण्यासाठी तयार तर झालेलं आहे। बघूया आता। आता माझी लाडकी भाची पुलाव भात तयार करण्यासाठी बसलेले। मेन आचारी आहे ती बघा। सर्व प्रकारचे मसाले तिने घेतलेले आहेत। विलायची, चक्रफूल, तेजपत्ता, लवंग, चक्रफूल, दालचिनी अशा सगळ्या प्रकारचे तिने मसाले घेतलेले आहेत। चला मग आता सुरुवात करूया। तशाच प्रकारे काजू सुद्धा घेतलेत बघा। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे।
त्याने जिरा टाकलेला आहे, नंतर मोठी वेलची टाकले, लवंग, हे सर्व मिक्स करून तिने टाकलं बाकीचं. गॅस थोडी पास करा ना. कांदा पण टाकलेला आता तुम्ही पाहू शकता. तर घ्या आता टोमॅटो पण टाकून घ्या, एक एक आयटम टाकून घ्या. आता शिमला मिरची टाकत आहेत, टाकून घ्या सर्व आहे तेवढी. सर्व टाक बाई, टाक पाणी, काय नव्हतं. ओके आलो थोडा बाई. आज आमच्याकडे छोल्यापुरीचा बेत आहे. इथे पुऱ्या लाटल्या जातात बघा, तुम्ही पाहू शकता. इथे लाटून इकडे एक तळल्या जातात, इकडं थोड्या लाटलेल्या आहेत. जवळजवळ पुऱ्या लाटून झालेत वाटतंय. आता छोले मसाला आता आमचा आचारी बदललेला आहे. आता कल्याणवरून आचारी मागवलाय बघा. सुटलेला आहे बघा, पाहिलेलं लावलेलं आहे, दुसरं लावतात. आता तूप पण टाकलं आहे. वा बघा मित्रांनो, एकदम खमंग आणि सुगंधी व्हेज पुलाव तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर आणि थोडं लिंबू पिल्लं की अजून चवदार लागतो. सर्वात आधी छोले उकडून घेतले आहेत. आता त्यात टाकतो मसाले, कांदा, टोमॅटो, आला लसूण पेस्ट. आहा, सुगंध पसरला आहे खूप छान. आता छोला मसाला बनत आहे. ते छोले मसाला जवळ तयार झाला आहे. अगोदर मसाला बनवून घेतला होता येण्यासाठी माझ्या भाचीने कोथिंबीर सोडत आहेत. मस्त बनव एकदम मित्रांनो. आता व्हेज पुलाव, छोले मसाला आणि पुऱ्या तयार झाल्या आहेत. कसं झालंय ते, चला मित्रांनो या सर्वांचा स्वाद घ्यायला. व्हेज पुलाव रेडी आहे. आता त्याला तोंडी लावण्यासाठी पापड तळले जातात. कारण पापड असला तर अत्यंत स्वाद येतोय व्हेज पुलावला. बघूया
एक 20-25 तल पापड. 30 माणसं आहेत का? मग 30 तल. आता व्हेज पुलाव आणि छोले पुरी तयार झालेली आहे. आता बघा, तुम्ही बघू शकता वाढायचं काम चालू आहे. वाढपी इथे उभे आहेत सर्व मुले पण आता येतील. तुम्हाला दाखवतो आता. पहा मित्रांनो, आज छोलेपुरी आणि पुलावचा वेज झालेला आहे. या बेतमुळे सर्वांना आनंद आला आहे. सर्वजण आहे पुलाव आणि छोलेपुरीचा आनंद घेताना तुम्हाला दिसतात. बघा, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, हा होता आमचा व्हेज पुलाव आणि छोलेपुरीचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.